आज या ठिकाणी साताऱ्यामध्ये जी मीटिंग आयोजित केली, सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील प्रचंड असे गिरणी कामगार सहभागी झाले। त्या ठिकाणी माझे सहकारी बने मीटिंगला उपस्थित होते। माझे दुसरे सहकारी आनंद मोरे आणि मारुती शिंत्रे। आज आम्ही या ठिकाणी मीटिंग जी घेतलेली आहे की मुंबईत गिरणी कामगारांना खरं ही आम्ही हक्काची मिळवून देणारच, ही भूमिका आम्ही कामगारांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही सविस्तर समजावून सांगितलेले आहे। 16 संघटनेचे लोक एकत्र आल्याने अतिशय आनंदाचं उत्साही असं संघटितरित्या या ठिकाणी बाजू आमची आज भक्कम झालेली आहे। आणि आम्हालाही आनंद वाटला की एकंदरीत आमचे निकम सुधीर निकमानी या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणानं चांगल्यापैकी ही भूमिका म्हणजे मीटिंग संघटितरित्या लवकरात लवकर घेण्याचं जे धाडस केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळण्यासाठी आम्ही 17 तारीखला जी आमची मीटिंग झाली त्या मीटिंगचे मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं। ते आमचे नेते आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सचिन भाऊ, आमचे समन्वयक समितीचे प्रमुख, राष्ट्रीय मेलमजूर संघाचे जनरल सेक्रेटरी गोविंदरावजी मोहिते आणि संघटनेचे 16 संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी होते। आणि जी काही शासनाकडे जी भूमिका मांडली होती ती भूमिका सचिन भाऊंच्या माध्यमातून अश्विन गुप्ता साहेब यांनी अतिशय आम्हाला अभ्यासूपूर्वक लोकांना आमच्या आशा पल्लवित व्हाव्या अशा पद्धतीचं मुंबईत कशा आणि कुठं घरं देणार ही भूमिका अतिशय चांगल्यापैकी पाठपुरावा करून देतो। आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालतो, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कानावर घालतो आणि वंचित जो कामगार आहे ज्यांनी फॉर्म नाही भरला त्या कामगारांना देखील सचिन भाऊनी विधानसभेमध्ये तो प्रश्न मी उठवतो आणि संबंधित मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना देखील मी समजावून सांगून हा प्रश्न कसा मार्गी लागेल या पद्धतीचा मी प्रयत्न करतो। हे देखील आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्याबद्दल आज सर्व कामगारांचं परत एकदा सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं अभिनंदन करतो। संघटित राहा, ताकद राहा, एक विश्वास दाखवा, विश्वास टिकवा आणि या 16 संघटनेला मजबूत करण्यासाठी आणि तुमचा हक्क मिळवून घेण्यासाठी आपण या ठिकाणी जी उपस्थिती दाखवली, आम्हाला विश्वास आहे की आपण सातारा जिल्ह्यामधलं जे वैभव आहे ते तुम्ही या यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे ते वैभव तुम्ही टेकवाल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।